नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे माई खूपच उदास बसलेल्या असतात। तेवढ्यातच तिथे दादा काका येतात आणि माईंची समजूत काढत असतात। दादा म्हणत असतात, आपल्या घरामध्ये एवढं सगळं घडलं आणि मी इथे नव्हतो। तुला माझ्या आधाराची गरज होती, पण तू सगळी बाजू आणि सगळी परिस्थिती व्यवस्थित सांभाळून घेतली। त्यावर आता माई म्हणत असतात, पण आपल्याच घरामध्ये असं का घडावं? मी अमेला संस्कार देण्यामध्ये कुठे कमी पडलीये का? तेव्हा दादा काका म्हणत असतात की असं काही नाही। त्यावर माई म्हणतात, मग आपल्याच घरामध्ये असं का घडावं? त्यावर दादा म्हणत असतात, नशिबाचे पण भोग काहीतरी असतात आणि ते आपल्याला भोगावेच लागतात। अमेय भावनेच्या भरामध्ये वाहून गेला असेल आणि त्यामुळेच त्याच्या हातून ती चुकी झाली असेल, असं दादा माईंना म्हणत असतात। त्यावर माई म्हणतात, तुमचं हे स्पष्टीकरण मला अजिबात पटत नाही। त्यावर दादा म्हणत असतात की आपण आता ते बदलू शकत नाही, पण यामधून काहीतरी मार्ग काढू शकतो आणि त्यांच्या हातून ही चूक होणार नाही याची काळजी घेऊ शकतो। यावर आता माई म्हणत असतात, बाळाच्या आणि मानसीच्या ह्या अवस्थेला फक्त अमेयच जबाबदार आहे। तेवढ्यातच तिथे अप्पू येते आणि अप्पू म्हणत असते, दादा काका सगळेजण तुझी वाट बघतायत, तू सुद्धा येतोय ना मानसी वहिनींना हॉस्पिटलमध्ये बघायला? त्यावर दादा काका हो म्हणतात आणि त्यानंतर दादा काका माईला सांगत असतात, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, त्याच गोष्टीचा सारखा विचार करू नकोस, मी हॉस्पिटलला जाऊन येतोय। आणि यावर माईंना खूप वाईट वाटत असतं आणि त्या रडत असतात। आता इकडे मानसी ही हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये गेलेली असते आणि तिची ही अवस्था बघून पन्नाला खूपच वाईट वाटत असतं। पन्ना म्हणत असते, काय अवस्था झाली आहे मानसीची? लग्न झाल्यापासून मी तिला बघतीये, लग्न झाल्यापासून ती घरामध्ये अजिबात शांत बसली नव्हती, पण आता तिची अवस्था काय झाली आहे? एकतर नाजूक मुलगी आहे ती। त्यावरी ते दादा काका म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, तिला लवकरच बरं वाटेल। तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात आणि सगळेजण विचारत असतात, मानसी कशी आहे? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, त्या कोमामध्ये आहेत आणि त्या अजून कोमामधून बाहेर आलेल्या नाहीयेत। पण तुमच्या बरोबर मला जरा महत्वाचं बोलायचं आहे, तुम्ही जरा माझ्या बरोबर सगळे केबिन मध्ये येचाल का? त्यावेळेला इकडे सगळेजण डॉक्टरांबरोबर केबिन मध्ये येतात। त्यावेळेला डॉक्टर सांगत असतात, पेशंटला आपण 2 वेळाला ब्लड दिलं तेव्हा ते आपल्या औषधांना रिस्पॉन्स देत होतं, पण आता ते औषधांना सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीये। तेव्हा इकडे अमेय विचारत असतो, मानसीला शुद्ध तरी येईल ना? त्यावर डॉक्टर म्हणत असतात की शुद्ध तरी येईल, पण आता काही सांगता येत नाही, तुमचं बेबी ठीक आहे आता। त्यावर अपूर्वा म्हणत असते, आम्ही बाळाला घरी घेऊन जाऊ शकतो का? तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, हो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। त्यावर डॉक्टर म्हणत असतात, पण तुम्हाला बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला लागेल। त्यावर अपूर्वा म्हणत असते, तुम्ही सांगाल तशी आम्ही बाळाची काळजी घेऊ। त्यावर डॉक्टर म्हणत असतात की बेबी इनमॅच्युअर आहे, त्याचा 7 महिन्यातच जन्म झालेला आहे, त्याने अजून 2 महिने आईच्या गर्भाशयात राहणं गरजेचं होतं। तेवढ्यातच तिथे नेत्रा येते आणि डॉक्टर त्यावर म्हणतात, बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी, 24 तास बाळाबरोबर कोणी ना कोणी हवं आहे। त्यावर आता नेत्रा म्हणत असते, डॉक्टर मला माहित आहे अशा परिस्थितीमध्ये बाळाची कशी काळजी घ्यायची असते ते, आणि मी ती काळजी घेईल। त्यावर डॉक्टर नेत्राला म्हणत असतात, तुम्ही डॉक्टर आहात का? त्यावर नेत्रा म्हणते, नाही मी मेडिकल स्टुडंट आहे, सायंटिस्ट आहे मी। त्यावर शशांक म्हणत असतो, मी सिनियर आहे आणि मला सुद्धा माहित आहे अशा अवस्थेमध्ये बाळाची कशी काळजी घेतात ते, आणि माझ्या घरामध्ये खूप साऱ्या बायका आहेत, अपूर्वा आहे, माई आहे आणि आई पण आहे, आणि मी त्यांना सांगितलं तर सगळ्या जणी व्यवस्थितपणे काळजी घेतील। त्यावर नेत्रा म्हणते, पण बाळाची काळजी स्वतःहून घेतली जाते, तुम्ही सांगाल आणि मग त्या घेतील असं नसतं। त्यावर डॉक्टर म्हणत असतात, त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, बाळाची काळजी कोणीतरी ज्याला माहित आहे त्यानेच घ्यायला हवी। तेव्हा नेत्रा म्हणत असते, डॉक्टर मी काळजी घेईल, तुम्ही काळजी करू नका। त्यावर आता शशांक म्हणत असतो, एका परक्या बाईने काळजी घ्यायची काही गरज नाहीये, आमच्या घरामध्ये बायका आहेत आणि मी स्वतः घेईल बाळाची काळजी। त्यावर डॉक्टर म्हणत असतात, मी रिस्क घेणार नाही, तर त्या बाळाची काळजी नीट घेणार असती आणि तुम्हाला तर त्यांच्या घरी राहणं शक्य असेल
तर बाळाला मी डिस्चार्ज द्यायला तयार आहे, तुम्ही तुमचा निर्णय सांगा. त्यावर दादा काका म्हणतात की हो, मी तुम्हाला कळवतो. आणि इकडे बाहेर आल्यावर नेत्रा ही बसलेली असते आणि दादा काका नेत्राला म्हणत असतात, नेत्रा, तुझे उपकार खूप आहेत आमच्यावरती आणि तू मानसीला ब्लड सुद्धा दिलंस. तू बघितलंस ना, बाळाला सुद्धा खूप गरज आहे आणि तू आमच्या बरोबर राहिलीस तर बरं होईल. हवं तर मी तुझ्या नवऱ्याशी बोलतो. त्यावर नेत्रा म्हणत असते, नाही दादा, तसं काही नाहीये, माझ्या नवऱ्याचा प्रश्नच नाहीये, पण मी तुमच्याकडे आलेली अपूर्वाला आवडणार नाही. त्यावर पण्णा म्हणत असते की अपूर्वाला आवडो किंवा न आवडो त्याचा प्रश्नच नाहीये, तुला दादांनी सांगितलं आहे ना, मग तू ये ना आमच्याकडे राहायला. तेवढ्यात तिथे शशांक म्हणत असतो, पण दादा काका कशाला ना, आणि आपल्या घरामध्ये आहेत ना बायका, माई आहे, पण्णा काकी आहे, अप्पू आहे, मग त्या घेतील ना काळजी, मी सांगेल त्यांना. तेवढ्यात दादा काका म्हणत असतात, हो गरज आहे, सतत 24 तास तू तुझा कामधंदा सोडून बाळापाशी राहणार आहेस का? आणि नेत्रा जर आपल्या घरी असेल तर ती बाळाची काळजी नीट घेईल ना, मग येऊ देत ना तिला आपल्या घरी. आणि तसंही मानसीनं तिला सांगितलेलंच आहे. त्यावर नेत्रा लगेच मध्ये बोलते आणि म्हणते, माझ्याकडून तिनं वचन घेतलेलं आहे बाळाची काळजी नीट घ्यायची म्हणून. त्यावर दादा म्हणत असतात, अपूर्वा आणि नेत्रा, तुमच्यामधला राग रुसवा जो आहे तो आता जरा बाजूला ठेवा आणि मानसीसाठी, बाळासाठी आपल्याला हे सगळं विसरून आता बाळाला घरी घेऊन जायचं आहे. तू सुद्धा परवानगी दे. त्यावर आता नेत्रा म्हणत असते, अपूर्वा, तुझ्याबरोबर मी खूपच चुकीची वागलेली आहे, तुझा अपमान केला, तुला काही पण बोलले, पण तू निस्वार्थ मनाने माझ्यावरती प्रेम केलं, पण मला आता माझी चूक कळालेली आहे. मी फक्त बाळासाठी तिथं येणार आहे आणि तू सुद्धा होकार दे. तेव्हा अपूर्वाला वाटत असतं की मी कसं काही होकार देऊ, तिला घरातले सगळे समजून सांगत असतात. त्यावर आता दादा काका म्हणत असतात, तू थोडा बाळाचा विचार कर आणि तुझा राग बाजूला ठेव. त्यावर नेत्रा म्हणत असते, प्लीज अपूर्वा, हो म्हण, मला बाळाची काळजी घ्यायची आहे. त्यावर अपूर्वा विचार करू लागते, ही तीच नेत्राताई आहे का जिने तिच्या पायावरती मला डोकं ठेवायला लावलं होतं? आता का असं बोलते, हे तिचं नाटक आहे का? त्यावर आता अप्पू म्हणत असते, ठीक आहे दादा काका, तू म्हणतोयस ना ती आपल्या घरामध्ये राहू शकते, मी तुला नाही म्हणू शकते का? तेव्हा दादा काका म्हणत असतात की लाडकी मुलगी आहेस ना तू माझी, मला माहीतच होतं तू कधी नाही म्हणणार नाहीस. तरी इकडे सर्वजण डॉक्टरांना त्यांचा निर्णय सांगण्यासाठी तिथून निघून जातात. त्यावर नेत्रा तिथेच थांबते आणि मनामध्ये म्हणू लागते, अप्पू, मला माहीतच होतं तुझे लाडके दादा काका म्हटल्यावर तू नाही म्हणणारच नाही, आणि आता तू फक्त बघतच राहा मी घरी आल्यानंतर कशी धमाल करते ते. इथे सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि दादा काका सांगत असतात, डॉक्टरांसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे, उद्या सगळी फॉर्मॅलिटी करून काही तो निर्णय घेऊया, पण तुम्ही इथे गर्दी करू नका, कोणीतरी इथे एकानेच थांबा. त्यावर अमेय म्हणतो, मी थांबतो, तुम्ही सगळेजण घरी जा. सगळेजण गेल्यानंतर मानसीची अवस्था पाहून अमेयला खूप रडायला आलेलं असतं. त्यावर इकडे शशांक हा खूप टेन्शन मध्ये असतो. त्यावेळेला अपूर्वा त्याला म्हणत असते, तू उद्या जाणार आहे ना इन्स्टिट्यूट मध्ये? त्यावर शशांक म्हणतो, मी जाईल नाही तर काही पण करील, तो माझा प्रश्न आहे. त्यावर अपूर्वा म्हणत असते, काय झालं आहे तुला आणि तू असा का बोलतोयस खडूस? त्यावर शशांक म्हणत असतो, माझी तुझ्याबरोबर बोलण्याची काही सुद्धा इच्छा नाहीये. त्यावर अप्पू म्हणत असते, पण मी काय केलेलं आहे मला सांग तरी. त्यावर शशांक म्हणत असतो, काय गरज होती नेत्राला घरी आणण्याची? मी तुला किती थांबवण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुझ्याकडे होतं ना सगळा निर्णय घेण्याचं. तू बोलली असतीस ना नेत्राताई आपल्या घरात नको आहे, तर मी दादांना समजवलं असतं ना. त्यावर अपूर्वा म्हणत असते, मग मी काय म्हणणार होते? त्यावर शशांक म्हणतो, तुला माहित नाही तिच्या मनामध्ये वेगळाच हेतू आहे आणि त्यामुळेच ती आपल्या घरामध्ये शिरते, पण आता तर काय तू होकार दिलाय म्हणल्यावर घरामध्ये आली. त्यावर आता अपूर्वा म्हणत असते, अरे माझी काही सगळ्यांचीच इच्छा होती, तिने आपल्या घरी यावं आणि बाळाची काळजी घ्यावी, आणि दादा काकांनी हॉस्पिटलमध्ये विचारल्यावर मी काय बोलणार होती आणि तिथे आपलं बोलणं झालंय ना, मग आता चर्चा नको त्यावरती. त्यावर शशांक म्हणत असतो, तुला एक सांगू का, या सगळ्यांचा त्रास तुलाच होणार आहे, कारण ती या घरामध्ये आल्यानंतर ती माझ्याजवळ जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल आणि या सगळ्या गोष्टींचा तुलाच त्रास होणार आहे. त्यामुळे मी तुला म्हणणार होतो तिच्यामुळे आपल्यामध्ये वाद नको आणि ती आपल्या घरामध्ये यायलाच नको. त्यावर आता अप्पू म्हणू लागते, खडूस, मी तुला तर सांगितलं की नेत्राताईने मला पाय धरायला लावले होते, तर तू इथून जाशील आणि दादा काकाला सांगशील आणि दादा काका तिला या घरामध्ये राहून देणार नाही.
आणि आता ती मला नको आहे, कारण बाळाला तिची जास्त गरज आहे. त्यामुळे मी तुला आता सांगू शकत नाहीये. सॉरी खडूस, असं ती मनोमन म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, माही ह्या सगळ्यांना म्हणत असते, आवरा लवकर, ते येतील आता. तेवढ्यात कुकी म्हणत असतो, येतील नाही, आम्ही आलोय. तेव्हा घरामध्ये सगळ्यांना खूप आनंद होतो. तेवढ्यातच अपूर्वाला बोलवलं जातं आणि बाळाचं औक्षण करायला सांगितलं जातं. तेवढ्यातच अपूर्वा ताट घेते आणि बाळाचं औक्षण करू लागते. नेत्रा अप्पूकडे बघू लागते आणि अप्पू ही नेत्राकडे बघत असते. त्यावर सुहा काकू म्हणत असतात, अपूर्वा, ते ताट इकडे दे आणि बाळाला घे. त्यावर अपूर्वा बाळाला घेऊ लागते. तेवढ्यात नेत्रा म्हणते, अगं बाळाला हात लावू नकोस. आणि इकडे अपूर्वा ही नेत्राकडे बघत असते. मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.